भेंडीगल्ली शिवाजी पुतळा येथील राहणाऱ्या पूजा निकेतन जमदाडे हिला तिचा नवरा निकेतन नंदकिशोर जमदाडे, सासरा नंदकिशोर जमदाडे, सासू रोहिणी उर्फ निरंजना जमदाडे यांनी भेंडीगल्लीतील राहत्या घरामध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेऊन दरवाजाला आतून कडी लावून ओढणीने गळा दाबून तिच्याबरोबर तिचा विनयभंग करून ठार मारण्याचा प्रयत्न केला। यामध्ये पूजाच्या डोक्याला जबर दुखापत झालेली असून लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्यामुळे तिच्या छातीवर व पोटामध्ये देखील दुखापत झालेली आहे। कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये अशा पद्धतीने एखाद्या विवाहितेवर प्राणघातक हल्ला करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या निकेतन नंदकिशोर रोहिणी या जुलमी तिकडीचा गल्ली व भागातून नागरिकांनी जोरदार निषेध व्यक्त केला। स्वतः अनाथ असतानाही आपली मुले अनाथ होऊ नये याच उद्देशाने संपूर्ण छळाचा स्वीकार करणाऱ्या महिलेचा जर आज जीव गेला असता तर त्या अनाथ बाईची 2 मुले आज अनाथ झाली असती। या प्रकरणी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने देखील कडक कलमे लावलेले आहेत। जखमी पूजा हिच्या डोक्यामध्ये व पोटामध्ये जबरदस्त मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आलेलं होतं। गेले आठवडाभर नवरा निकेतन जमदाडे हा दारू पिऊन रोज पत्नीला त्रास देत होता। लहान मुलांच्या क्लासमध्ये व शाळेमध्ये जाऊन देखील त्याने मुलांच्या शिक्षकांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला होता। माळकर तिकटी येथील महानगरपालिकेच्या गाळा नंबर 2 मधील सेंट्रल होजियरीचा मालक निकेतन हा पत्नीस दारू पिऊन रोज छळत होता। आज झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पूजावर CPR मध्ये प्राथमिक प्रथमोपचार घेऊन खासगी दवाखान्यामध्ये पुढील औषधोपचार सुरू आहेत। या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये नवरा, सासू, सासरा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणी आरोपींना अटक झालेली आहे। निकेतन जमदाडे माझा नवरा आहे। तो मला खूप त्रास दिलाय। लग्न झाल्यापासून मला मारहाण करतोय। बाहेर त्याच्या 100 लढतरी आहेत। खूप म्हणजे खूप त्रास दिलाय। पोरं झाली, पोरांनाही मारून टाकीन म्हणतोय। आज पोरांना तुकडे करून टाकीन म्हणतोय। आम्हाला खायला प्यायला देत नाही। आज 4 वाजता मी मुलांना ट्युशनमध्ये सोडायला गेले तर घरात येऊन मला बेदम मारलाय। एवढं मारलाय की सासूनं ओढणी माझ्या गळ्याला मारून गळफास जीव घ्यायचा प्रयत्न केलाय। सासऱ्यानं कपडे फाडलेत माझे, लोक तिथं हात लावलेला आहे। असं मारलंय की ते रक्त आले, हे कपडे फाटलेत। अतिशय मला त्रास दिलाय। अति म्हणजे माझ्या आणि माझ्या मुलांचंही त्यानं जीवन बरबाद केलंय। अतिशय त्रास दिलाय।